पुड़मी। हाल ही में हमारी मिट्टी में कार्बन की मात्रा काफी हद तक कम हो गई है। पौधों को इन कार्यों में सक्षम करने के लिए लंबे समय तक रासायनिक उर्वरकों से उपयुक्त पोषक तत्व प्राप्त करने में, मजबूत पौधों और जड़ व्यवस्था के अच्छे विकास के लिए, पौधों को लाभदायक जीवाणु और कवक के विकास के लिए मिट्टी में कम से कम 2% कार्बन होना चाहिए। पुड़मी के उपयोग से कार्बन का प्रतिशत बढ़ जाता है। पुड़मी में 50% ह्यूमिक एसिड होता है। साल में कम से कम 2 बार पुड़मी के उपयोग से मिट्टी में कार्बन की मात्रा बढ़ जाएगी। इसका नतीजा फसल और मिट्टी दोनों स्वस्थ रहेंगे। हमें अच्छी पैदावार मिलेगी। हमें 20 किलो प्रति एकड़ पुड़मी का उपयोग करना चाहिए। आइए प्रतिभा बायोटेक की पुड़मी का उपयोग करें, मिट्टी में कार्बन और उसके प्रतिशत को बढ़ाएं और अच्छी फसल प्राप्त करें। पुड़मी पुड़मी। नमस्कार, मी श्रीनिवास सुरेश मेहनकर, प्रतिभा बायोटेक सिंदखेड राजा। तर आज आपण आलेलो आहे मारखेड या गावामध्ये। मारखेड या गावामध्ये सुंदर आणि छान कारल्याच्या सीड प्लॉटमध्ये आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर कारल्याचा हा सुंदर आणि छान प्लॉट बिलकुल हार्वेस्टिंगच्या दिशेने चाललेला आहे। भरपूर फळे याची पिकत चाललेली आहे आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये याची हार्वेस्टिंगच्या दिशेने येणार आहे। तर या प्लॉटला सुरुवातीपासून काय काय केलं, कोणकोणचे खतं वापरले, कोणकोणचे वॉटर सोल्युबल वापरले, कोणकोणच्या वरून फवारण्या केल्या, याची एक संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आपण मार्केटचे जे आदर्श शेतकरी आहे त्यांना विचारू। नमस्कार। नमस्कार भाऊ, सुरुवातीला तुमचा परिचय, पूर्ण नाव, गाव, पत्ता। शिवाजी ज्ञानदेव जायबाई, राहणार मार्केट, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। मोबाईल नंबर आपला 98 34 15 67 02। तर भाऊ, या कारल्याला डेव्हलप करण्यासाठी, या सीड प्लॉटच्या कारल्याला डेव्हलप करण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे आणि सुरुवातीपासून काय काय केलेलं आहे, म्हणजे बेसल डोसपासून? बेसल डोसमध्ये अन्नपूर्वा टाकलेली आहे आपली। हां, अन्नपूर्णा नंतर आपण ते प्रोमो टाकलेलं आहे। अच्छा। हां, आणि त्याच्यामध्ये अजून अवनी पण टाकलेलं हो, आवणे पण टाकलेलं आहे। तिन्ही खताचं तुम्ही कॉम्बिनेशन काला केला ना, बेडवर टाकून दिला होता। बेडवर टाकून दिलं। त्याच्यानंतर मग पुढची स्टेप काय केली तुम्ही? नंतर मग आपण 19 बर 19 नंतर गामा आपलं हे झुका आणि कोकुली। अच्छा। तर 19 घेतलं, त्याच्यानंतर झुका आणि कोकोली। तर याला तुम्ही किती किलो सोडलं तुम्ही जवळजवळ? मी हे 19 आपलं 5 किलो सोडलं होतं पहिलं। नंतर कोकुली 5 किलो आणि झुका 5 किलो। झुका 5 किलो, दोन्हीची टक्कर दिली। हा, म्हणजे अर्ध्या घंट्याच्या गॅप मध्ये तुम्ही 2 खतं सोडले। हो। बर, तर साधारणतः किती दिवसामध्ये मग तुम्हाला फरक जाणवायला लागला? काय नाही, 4 ते 5 दिवसात आम्हाला झुका आणि कोकुली सोडल्यानंतर फरक जाणवला। फरक जाणवायला लागला म्हणजे नेमकं काय वाटलं? वाढ आणि क्वालिटी, वेल वर। अच्छा, बरं, पोलन पिरियड मध्ये तुम्ही कोकुली वगैरे सोडलं का याला? कोकुली आणि झुका पण सोडलं होतं एक वेळ, झुका पण सोडलेले। बर, तर कोकुली झुका सोडल्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये काही बदल पडला का, म्हणजे पोलनामध्ये याचा काही इफेक्ट झाला का? नाही, भरपूर कळ्या वाढ झाली। अच्छा, कळीत भरपूर प्रकारची म्हणजे मोठी ठोकर झाली, भरपूर प्रमाणात कळ्या वाढल्या, जेणेकरून तुमचं पोलन इझी झालं। जे समजा 15 दिवसाचं पोलन होणार होतं ते 7 ते 8 दिवसातच झालं। 7 ते 8 दिवसामध्ये, म्हणजे एवढा फरक तुमचा कोकुली आणि झुका पडला। आणि तुम्ही याला वॉटर सोल्युबल पण सोडलेले का? हो, कंपनीचं। तर वॉटर सोल्युबल मध्ये काय काय सोडलेलं मी प्रतिभा? ते 1261 1340 13 प्रोफेक्स म्हणून येतं ते। 1340 13 म्हणजे बिंगो। बिंगो। तर या खतातून बाकीच्या आधार खतामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? मला जवळपास चांगलाच फरक वाटला। अच्छा। आणि आतापर्यंत याला मग किती सोडलेले तुम्ही? आतापर्यंत याला 15 किलो हे झालेलं आहे, झुका आणि कोकोली। म्हणजे 20 किलो झालं झुका आणि कोकोली। 20 किलो आणि 5 किलो 19 झालेलं आहे। बर, आणि 10 किलो आतापर्यंत 05234 1261 5 किलो सोडलेलं आहे। अच्छा। कॅल्शियम टॉपसिन सोडलेले 15 किलो। कॅल्शियम बोरॉन पण, म्हणजे बोरॉन सोडलेले त्याच्यासोबत आपलं। तर तुम्ही आजपर्यंत एखादं कारलं वगैरे फोडून पाहिलं का? आपण जर पाहिलं तर कारल्याची लांबी जवळपास हे 1.5 फुटापर्यंत एक कारलं फोडलं होतं ना। त्याच्यामध्ये मग बीची संख्यामध्ये काही फरक पडला का? बीची संख्या 32 ते 30 पर्यंत बियाणं आहे। आणि
बी असं वजनदार आहे का कसं आहे? नाही वजनदार आहे, साईज बी मोठी लई चांगली. साईज बी मोठी हो चांगली आणि बी सुद्धा वजनदार. वजनदार आहे. बरं, काय असं होप बियाणं वगैरे काय नाही अजून तर काही जाणवलं नाही आता. अजून तर काही जाणवलं नाही. तर आता साधारणतः किती दिवसामध्ये तुमचं हार्वेस्टिंगला येणार पूर्ण? आता सध्या म्हणजे एक 2-4 दिवसात सुरू झालेलं आहे आता. ते काय बघा पिकायला लागले का ते. म्हणजे तुम्ही काय काय तोडणं सुरू हो ठेवलेलं हो. आहे? अच्छा, म्हणजे बी वजनामध्ये सुद्धा तुम्हाला प्रतिभा बायोटेकच्या मदतीने फरक पडलेला आहे. 100% फरक पडलेला आहे. खतामध्ये सुद्धा फरक हो पडलेला आहे. हो. बर, तर याच्यामध्ये तुम्ही फवारणीमध्ये काय काय केलेलं आहे नेमकं? 1 2 3 टॉम अँड जेली, आपलं ते व्हायरस्ट येते काय ते वायरोनिल. व्हायरोनिल, हा ते एक आणलं होतं. परत डोजी मारलं होतं. अच्छा, बँक. तर डुजी आणि बँक तुम्ही स्प्रे घेतले? हो घेतले. आणि टॉम अँड जेरी मग या स्प्रेमध्ये तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये टाकलं होतं का स्पेशल पुन्हा आज झाली होती? नाही ते कॉम्बिनेशन मध्ये घेतलं होतं. कॉम्बिनेशन मध्ये केलं होतं. बरं, सुरुवातीला मी जेव्हा आलो होतो तेव्हा एक व्हायरसचं झाड होतं तुमच्या इथं. हो हो ते तिथं होतं. तुम्ही मला टॉम अँड जेली लिहून दिलं तर. बरोबर आहे. हा. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात व्हायरसचा काही असा फरक वाटला? नाही कुठंच नाही आहे व्हायरस. व्हायरस हा विषय संपला? कुठंच नाही. संपला म्हणजे तिथं जागी स्टॉप झालेला आहे. जागी स्टॉप झाला. त्याच्यानंतर व्हायरस हा फैलला नाही? कुठंच नाही. आता तुम्ही बघा ना, दिसतंय ना. कोणतेही झाड जर चेक केला तर व्हायरस हा विषय नाही. नाही. तर फवारणीमध्ये तुम्ही टॉम अँड जेरीचा देखील 2दा फवारणी घेतलेल्या. 2दा फवारणी. 1 2 3 चे सुद्धा तुमचे 2-3 हा 2-3 हात झालेले आहे. म्हणजे जे आपलं बुरशीनाशक असतं ना, समजा आपलं त्या बुरशीनाशक सोबत बी 1 2 3 घेतलेलं आहे. बुरशीनाशक सुद्धा 1 2 3 आपलं ते कोणतं एक टिपटॉप ते BSFचं कोणतं आहे ते ॲक्रेशन ते सोबत घेतलं. हो ते दोन्ही सोबत घेतलं. तेव्हापासून मग भुरी डावणी करता नाही काहीच नाही काही नाही. तर आपण पाहू शकता की बिलकुल सुंदर आणि छान प्लॉट आहे. मेन महत्वाची गोष्ट म्हणजे याला सगळं 99% बरोबर आहे ना? 99% प्रतिभा बायोटेकचे औषधी आणि वॉटर सोल्युबल आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की मागच्या वर्षीच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कुठेतरी उत्पन्नामध्ये फरक पडणार म्हणून? 100% माझ्या उत्पन्नात भरपूर चांगला प्रकारचा फरक पडणार आहे. तर म्हणजे बियाण्याचं सुद्धा तुमचं वाढणार आहे? हो. अच्छा, बरं. आता इतर तुमच्या सारखेच नवीन जे कास्तकार आहे बुवा, जे कारलं लावू इच्छिते किंवा जे प्रत्येक वेळा आरबळतात की बेडवर काय टाकू, बेसल डोस मध्ये काय टाकू, पुन्हा ड्रिपचे कोणकोणचे खतं सोडावं, तर असे तुम्ही अशा शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी जे खतं टाकलेले माझ्या बेडवर, माझ्या नेटमध्ये, त्याचा रेग्युलर प्रमाणात जसं मी उपयोग केला त्या प्रमाणात त्यांनी पण उपयोग करा अशी माझी त्यांना विनंती. एक वेळेस तरी करून पाहावं त्यांनी. तर 100% उत्पन्नामध्ये फरक पडतो? 100% पडणारच. पूर्ण उत्पन्न याला यूज करायचे त्यांनी, जेणेकरून हा प्लॉट एकदम सुंदर आणि छान झालेला आहे. याच्यात भरपूर प्रमाणात बी आहे, बींची संख्या आहे आणि कारल्याचा आकार हा जवळपास 1.5 फुटापर्यंत झालेला आहे आणि बिलकुल कारलंसुद्धा एकदम वजनदार आहे. मी शिवाजी ज्ञानदेव जायभाये, राहणार माहेरखेड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. माझा मोबाईल नंबर 98 34 15 67 02. प्रतिभा बायोटेक खूप खूप धन्यवाद. कोकोली भावरपूर झुका एक्सलंट झुका एक्सलंट.